नवी मुंबईमध्ये खूप मोठा दस्तऐवज घोटाळा झाला होता. त्याच्यामध्ये योगेश चव्हाण त्याच्यामध्ये जे मुख्य एजंट आरोपी आहेत, तर सध्या अजूनही फरार आहेत. तुर्भे पोलीस स्टेशन पण गुन्हा दाखल झालाय. अधिकाऱ्यांवरती पण उपनिबंधक अधिकारी आहेत, त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झालाय आणि एक एजंट आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल आहे. परंतु अजून त्यांना पोलिसांनी अरेस्ट केलं नाहीये. नेमकं प्रकरण आहे आपण त्यांना सर काय म्हणाल? आता तुम्ही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सुद्धा आपण म्हणालात की त्यांना अरेस्ट केलं नाही. नेमकं पूर्ण प्रकरण काय? तर पूर्ण प्रकरण असं आहे की कारण नगरपालिकेने निर्देश दिलेले होते की अनधिकृत बांधकामांना रजिस्टर करू नका आणि सिडकोने तसा निर्देश दिलेला असताना यांनी रेडी रेकनर पेक्षा कमी दाखवून ते वेगळ्या पद्धतीने मला वाटतं कुठं मीरा भाईंदरला जाऊन कुठे इकडे अशा पद्धतीने त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलंय. त्यात रजिस्टर मध्ये रेडी रेकनर तर कमी दाखवलंच आहे त्यांनी. म्हणजे रेडी रेकनर 50,000 रुपये निघत असेल तर ते फक्त 24,000 25,000 दाखवून संबंधित झोपडपट्टीधारकांना लोन मिळवून दिला आणि ते लोनवरती पैसे घेतले. म्हणजे फसवणूक शासनाची पण केली, फसवणूक ज्या अनधिकृतपणे ज्यांना घरं दिले त्यांची सुद्धा केली. अशा पद्धतीने फसवणूक करून आज ते मोकाटपणे बाहेर फिरत आहे. कोणाच्या कृपा आशीर्वादाने फिरत आहे? योगेश चव्हाण कोणाचा मनुष्य? योगेश चव्हाण कोणासाठी काम करतो? म्हणून आता आम्ही याची मागणी केलेली आहे, ही कुठली घर आहे, तर त्याच्यावरती काय कारवाई करता येईल त्याच्यावरती पूर्णपणे यादी मी नगरपालिकेकडनं मागवतो आणि रजिस्ट्रारकडनं पण मागवण्याचा प्रयत्न करतो. जवळपास 824 फाईलचा घोटाळा झालाय. अंदाजे किती रक्कम अशी शासनाची फसवली गेली आहे? म्हणजे रेव्हेन्यू किती गेलाय? करोडो मध्ये रेव्हेन्यू शासनाचा फसवला गेला. करोडो मध्ये. म्हणजे मी फिगर नाही बोलत पण करोडो मध्ये गेलाय. मग ती फिगर 20 करोड असेल, 50 करोड असेल, 100 करोड सुद्धा असेल. आता राजकीय पाठिंबा कोणाचा असू शकतो? ज्यांचं आहे त्यांना मी काय बोलायची गरज नाही. ज्यांचा पाठिंबा आहे ते लोकांना सर्वांना माहित आहे. योग्य वेळ आल्यानंतर त्या सर्व त्याची जर नारको केली तर त्याचे सर्व बाहेर पडेल कोण त्यांना पाठिंबा. तर आपण पाहतो जवळपास 824 पेक्षा जास्त बेकायदी रजिस्ट्रेशन नवी मुंबईत झालेलं आहे. ते सिडकोच्या जमिनीमध्ये झालेलं आहे. परंतु अद्याप आरोपी जो आहे अटक केला नाहीये. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.